हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। फ्रेंड्स, मी आज कोळंबी मसाला बनवला। त्यासाठी मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू घालून मॅरिनेशनसाठी ठेवून द्या। मग आपण फोडणीची तयारी करूया। त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो आणि लसूण मी घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। तेल तापवायला ठेवा, कढईमध्ये लसूण घालायचा भरपूर असा, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता घालायचा, व्यवस्थित परतवून घ्यायचा तेलावरती। थोडं मीठ घाला की लवकर परततं ते, आणि मीठ घातलं की थोडीशी हळद घालायची, व्यवस्थित परतवायचं। आणि जी मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ना, ती घालायची, छान परतवायचं आणि त्याला जे पाणी सुटतं ना ते चांगलं आटू द्यायचं। तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। वाटणासाठी मी 2 कांदे घेतले, 1 टोमॅटो घेतला, अद्रक, लसूण हे छान तेलावर असे लाल रंगावर परतून घ्यायचं, जास्त ब्राऊन पण होऊ देऊ नका। आणि थोडंसं सुक्कं खोबरं घ्यायचं, ते पण थोडंसं लाल होईपर्यंत परतवायचं आणि हे वाटण थंड करून घ्यायचं। थंड झालं की मिक्सरला लगेच पहिल्यांदा खोबरं वाटून घ्या, जेणेकरून खोबरं पटकन बारीक झालं पाहिजे। ते छान बारीक झालं ना की कांदा, टोमॅटो आपण जे दुसरं वाटण केलेलं आहे ना, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर पण मी तेलावर फ्राय केली, तिचा टेस्ट खूप वाढते फ्राय केल्यावर। ती पण व्यवस्थित बारीक करून घ्यायची मिक्सरला। आपण लगेच फोडणीची तयारी करूया। कढईमध्ये तेल घेतलं मी, तेल थोडं जास्त घ्या, नॉनव्हेजला तेल जास्त असेल तर टेस्ट खूप छान येते। आणि जे आपण वाटण केलं आहे ना ते परतवायचं तेलावरती। त्याला थोडं तेल सुटलं की आपले मसाले घालायचे, घरातले घरगुती। लाल तिखट घातलं मी, कश्मीरी मसाला, धना पावडर, परत गरम मसाला आणि माझ्याकडे आगरी कोळी मसाला आहे, त्याने टेस्ट खूप छान येते नॉनव्हेजला। ते व्यवस्थित तेलावर परतवलं की लगेच आपण जी परतवून ठेवलेली कोळंबी आहे ना ती घालायची वाटणामध्ये, छान मिक्स करून घ्यायचं। आपल्याला हवं आहे घट्ट पातळ तसं पाणी घाला, पण पाणी थोडं कोमट करून घाला, त्याने खूप छान तरी येते। आणि एक उकळी आली की कोथिंबीर घालायची आणि कोळंबी छानपैकी तयार झालेली आहे। नक्की करून बघा। बाय।